महाधूर्त ही महामाया. मारत्या, आता आपल्याला माघारी जायला पाहिजे. सकुताईंचं घर आलंय आता जवळ. असं कसं? घरी चला ना. सकुताई, अहो नंतरला येऊ की केव्हा तरी. आणि तुम्हाला घरापर्यंत सुखरूप सोडणं हे आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही केलं. आता आम्हाला निरोप द्या. ठीक आहे. हाऊ सकुताई. राहू दे बा. तुमचे आशीर्वाद असू द्या. सकुताई, हो आमचे आशीर्वाद कशाला. तुमच्या पाठी विटुराया. काळजी घेऊ नका. चला येतो आम्ही. पांडू, तू पण इथूनच निरोप घेणार? असं नको रे करू. चल ना, मला एकटं वाटतंय. काय रे भुरट्या, जीभ जरा लांबच आहे तुझी. या पुढे जवळपास सुद्धा दिसायचं नाही, कळलं? सासूला मी कुठं आवडतो, तिली राग करते माझा. उरे आता समजा छान होणार आहे तर माझ्या येण्यानं उगत तिरजण नग पडाया. एकटं कशा पायी वाटायला हवं. दाजी आहेत की तुझ्या जोडीला. मी आता जातो माघारी. पण पांडू, आता आपली पुन्हा भेट कधी होईल रे? ते तुझ्या काळालाच माहिती. आता समजा छान होई पुरे. आता रडायचं काम नाही, आता हसायचं. तू खरंच जीवा भावाचा आहेस रे. मनातून हाक मारली तरी तुझ्यापर्यंत पोचते. अय्यो. बाबाजी, पुंगी फेकून द्यायची ना? अयो काय बोलताय हो तुम्ही? मग कशा पायी पुशारक्या मारायच्या? बघता झालो चेटूक म्हणतो मी. अयो सकूकडून घेतले होते बघा दागिने, सगळेच्या सगळे म्हणतो मी. अयो पण बघता ओंजळीतले दागिने लाल बुंद निखारे झाले हो. पोळले, हात पोळले हो बाबाजी. लय फुशारकी मारली ना तुम्ही. हे करीन मी, ते करीन, असं करीन. का उगा कुत्र्यावानी भुबू करतोयस? दामू शेटनं काय स्वतःहून फुशारक्या वगैरे मारलेल्या नाहीत. मी आज सांगितलं होतं कसोटी बघाया म्हणून ते गेलते. तुझ्यात आहे का हिम्मत? नाही ना? मुगाट्यानं पाय चेप. दामू शेठ, जी घाबरायचं काही काम नाहीये. अजून एक वर संधी देतो तुम्हाला, पण ही शेवटची संधी. जी बाबाजी. इथून निघायचं आणि सरपटत मनोरमेच्या घरी जायचं. आपला उद्देश एकच, काय बी झालं तरी सकूला ठ्याचायचं. अयो बाबाजी, ते काय समजलं नाही हो. अव दागिना आल्यात म्हटल्यावर मनोरमेच्या घरात काहीतरी होईलच की. मग तिथं दागिने तपासतो म्हणून ते बघायला घ्यायचे. दागिने तपासायचे आणि सांगायचं की हे दागिने नकली आहेत. आणि मग ते दागिने मला इथं आणून द्यायचे. काम केलंस तर तू माझ्या कामाचा, नाहीतर अयो करतो बाबाजी, करतो. हो काय काम करणार आहे? तुझ्या मोर बोललो ना त्याला, शेवटची संधी आहे म्हणून. हा जर हात हलवत परत आला तर मग याला नाही ठेवायचा, संपवून टाकायचा.
मालकीनबाई अय्यो धाकल्या मालकीनबाई क्षमा करा. हे बघा माफ करा अहो तर मी नाक घासतो. अहो तामू मामा हे काय करताय पण? नाही हो नाही. हे बघा माझा कोणीतरी घेतला होता हो ताबा म्हणतो मी चुकीचा वागलो. पण का वागलो, कुणाच्या इशाऱ्यावरून वागलो काय कळत नाहीये. माझी झाली होती बघा कटपुतली म्हणतो मी. म्हणजे हो मी बाबाजींना सांगून आलो होतो की मी धाकट्या मालकीनबाईंची क्षमा मागतो म्हणून. पण प्रत्यक्षात झालं भलतंच बघा. मला खूळ भरलं होतं, त्याची मला शिक्षा पण मिळाली. बघा माझे हात पोळले हो. हो ते माझ्या समोरच झालं. म्हणजे बाबाजींनी बुवा आजोबांना आणि गंगा मावशीला जसं केलं तसंच दामू मामाला केलं असेल का? अयो मालकीनबाई हा ऐका ना, माझ्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे हो. हे बघा तुम्ही कुणाला काही सांगू नका बरं. आणि खास करून धाकट्या मालकांना काहीच सांगू नका, नाहीतर माझी जाईल हो नोकरी म्हणतो मी. मी कोण तुमची नोकरी घालवणारी? मी असं का करू? मी नाही सांगणार राहुलना. तुमचे खूप खूप उपकार होतील हो, खूप उपकार होतील हो. कुणाच्या परवानगीने आत निघालीस? थांब इथेच. हातात गाठोडं घेऊन आली आहे, परत पाया पडणार आणि मग लाथा खाणार. चालती हो आधी. आपलं काळं तोंड घेऊन आलीच कशाला? अहो अंस मला दागिने मिळालेत. खरे सोन्याचे दागिने तेच घेऊन मी आले. तेही मुदतीच्या आधी. माझे आप्पा चोर नाहीयेत. थापा मारू नकोस, हे शक्यच नाहीये. आणि काही झालं तरी तुला घरात घेणारच नाहीये. भिकारडी कुठली. चल चालती हो, निघी तू. चल चल. थांबा.